गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण निघालो आहे परळी वैजनाथ या ठिकाणी राईडला. 700 किलोमीटरचा वन डे राईड आहे. आज आपल्यासोबत आपली व्हेनम 8160 म्हणजे रॉयल एनफील्ड 615 असून आज आपण BMW RR 310 घेऊन हा पूर्ण सेटअप रेडी झाला आहे. पटकन गिअरअप होऊया आणि निघूया. भेटू डायरेक्ट गोप्रोवर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता निघालो आपण परळी वैजनाथला. चाललो आहे मिटअप पॉईंट पाशी. मिटअप पॉईंट इथं चाकणमध्येच आहे, हॉटेल मयूर गार्डन पाशी. टोटल आम्ही 19 रायडर्स आहेत. 3-4 जरा लेफ्ट झाले म्हणजे 15 रायडर्स. बघू आता त्याच्यामधनं किती येतात. थंडी तर खूप जास्त आहे. इथनं मी तुम्हाला एकदा रूट सांगतो. इथनं आपण जाणार कारेगावला, तिथनं जाणार आपण श्रीगोंदा, तिथनं मयूरला वगैरे भेटणार आणि तिथून पुढे परळी वैजनाथ. यावेळेस आपण अहिल्यानगर जो रूट आहे तो स्किप करतोय, कारण अहिल्यानगर रोडचं अहिल्यानगर समोर काम चालू असल्यामुळे खूप ठिकाणी खोदकाम चालू आहे, त्याच्यामुळे खूप जास्त टाईम लागतो. आणि आज मी माझ्या व्हेनमला म्हणजे मीटर 650ला खूप जास्त मिस करतोय. खूप जास्त मिस करतोय. तर चला आता आता मिटअप पॉईंटला पोहोचलोय. तर आता आपण थोडा वेळ सगळ्यांशी 5चा. तर फायनली सगळे आलेत. आम्ही आता निघालोय. आता चाकण चौक क्रॉस करतोय. इथनं सरळ आपण जाणार शिक्रापूरमध्ये. शिक्रापूरमध्ये एक चहासाठी 10 मिनिटाचा होल्ड घेणार आहे आणि तिथनं कारेगाव मार्गे श्रीगोंदा. तर चला आता निघूया. ओम नमो शंकरा, ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव. जेव्हा ही आमची जर्नी एकदम व्यवस्थित होऊ दे. तर नेक्स्ट टार्गेट आहे आपलं औंढा नागनाथ. हे एकाच रूटवर आहे, पण एका दिवसात कव्हरअप करायचं असल्यामुळे ते आपण ह्यावेळेस स्किप करतोय. पाहता येतो मी आमच्या चाकणचे रस्ते. का नाही ट्रॅफिक होणार, आणि लोकांनी ट्रॅफिक म्हणून चाकणला बदनाम केले. खरी चूक ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटची आहे. चाकणमधून एवढं टॅक्स जातोय तरी पण रोड होत नाही. ही एक मोठी खंत आहे, एक मोठं दुर्भाग्य आहे चाकणकरांचं. यार हा दिसतोय, हा आहे आज आपला TRCचा लाईनअप. 15 मधनं 7 जण आलेत. बाकीच्यांचे काही झोप झालेलं दिसत नाही. आता एक छोटासा होल्ड घेऊन परत निघालोय. आत्ता आम्ही पोहोचलोय साबळेवाडीच्या थोडंसं पुढे आलोय. आणि इथेच पुढे दुनियातला 1 नंबर वडापाव म्हणजे वाजेवडीवाले याच ठिकाणी आहे. नाही, खरंच वडापाव खरंच चांगला आहे त्यांचा. आणि हे आहे चौफुल्यापर्यंत आलोय आता. हे बघा, दादा वाजेवडीवाले यांनी यांच्या बोर्डावर टाकले, जगातला सर्वात भारी वडापाव आणि मिसळ. हे वाजेवडेवाले
इकडे आपली व्हेनम आपली वाट बघत असेल. तर तशी ही BMW 310 पिकअपला स्पीडला मस्त आहे गाडी, उठती पण पटकन, मराठी भाषेमध्ये उठती पण पटकन आणि हँडलिंग पण बेस्ट आहे. व्हायब्रेशन कमी आहेत RR 310च्या तुलनेत. कारण मी ऑलरेडी आधी RR 310 वापरून बसलोय, त्याचा हा अनुभव आहे. हा ट्रॅक्टर सकाळी चाललाय, ना ब्रेक लाईट ना रिफ्लेक्टर ना काहीच. आणि अशीच कारणं आहेत ॲक्सिडेंट होण्याची. दिसतंय तुम्हाला समोर, हीच कारणं आहेत ॲक्सिडेंट होण्याची. याने काय होतं, आपण आपला तर जीव धोक्यात टाकतोच, पण आपल्यासोबत आपण दुसऱ्याचा पण जीव धोक्यात टाकतो. तर ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. एवढा मस्त रोड आणि खूपच मस्त असा सनराईज होतोय. हे सुख फक्त एक बायकरच अनुभवू शकतो. दिसतात का? दिसतात सूर्यदेव दिसतात. इथं मस्त असं वातावरण आहे, अशी मस्त अशी गुलाबी थंडी, त्यात BMW आणि त्यात असा सनराईज. वा, अरे हेच लाईफ रे जगा. जेवढे पैसे कमवणार तेवढे एक्सपेक्टेशन वाढत जाणार. दिसतोय का वरचा नजारा? दिसतोय का? कसं काय मग कडक का? आता श्रीगोंद्यामध्ये नाश्ता वगैरे करून निघालोय. आमच्यात एका डॉमिनोरची रिमबेंड होती. वाटलं झालं लोचा, पण थोडक्यावरून वाटलं रिमबँड आहे, पण टायरमधनं हवा लीक होत नाही आहे. त्याच्यासाठी टायरमध्ये हवा प्रॉपर फिल केलेली पाहिजे आणि 2 नंबर टायर क्वालिटीचा पाहिजे. आपण पुन्हा एकदा आपल्या व्हॅनम 18660 म्हणजे मीटर 650 आलेलो आहे. खूप बेस्ट आणि रिलॅक्स वाटतंय. यंत्र यंत्र गडगंत्र, बच्चे के दिल में प्यार. दिसतंय मस्त हा रोड. इकडे दोन्हीकडे झाडी झाडे, बिबट्या प्रवण क्षेत्र. आणि हे आहे गाव म्हणजे श्रीगोंदा. एवढेच आहेत का? एक जण मागं राहिलाय. एवढेच आहेत का? एक जण मागं राहिलाय. हिमालयाने एकच होते का? एवढेच आहेत ना आपण? 7 जण. थांबा सर, पुढे जाऊन व्हिडिओ काढतो. बरं चल, तुम्ही पुढे चाला, तुम्ही पुढे चला, मी आलो. चला, हा तुम्ही काढू व्हिडिओ का? मी काढू? मी काढतो, थांबा कोप्रो मध्ये. आम्ही रिटर्न जाऊन येऊ का? नाही ते रोड भारी होता. कशाला? तर याच्या पुढे थांबतो. हां
अभी रुके थे, 5 मिनट के ब्रेक के लिए, और ये इधर होते राइडर लोगों के पेज सब बच्चे देख रहे हैं। अभी हमें आदर्श गाव पाटोदा में इधर से आता इथनं 150 किलोमीटर रनिंग राहिलं आहे, आपण पोचून जाऊ। अरे टेरसोबत राहिलं यार, अशीच मजा करायला भेटेल। धूम स्टाइल ऋतिक का गाना सुनेगा, दिल ना दिया तो बोलो न बोलो क्या किया, लपटा आगे दुनिया में भी, अगर लपटा प्यार ना किया तो क्या किया, लपटा देगे दुनिया में भी, अगर लपटा प्यार ना किया तो क्या किया, डा 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 दिल ना दिया डा डा। आताच के पेढा त्या ठिकाणी लस्सी घेतली, लस्सीची क्वालिटी तर मस्त आहे, आणि के पेढा पण गाजलेलं प्रोडक्ट आहे। एक 15 मिनिटचा होल्ड झाला, आता डायरेक्ट आपण जाणार आहोत 150 किलोमीटर नॉनस्टॉप परळी वैजनाथ। तर चला निघूया, ह्या पूर्ण TRC टीम। तर चला आता निघूया, भेटूया परळी वैजनाथला। 11:30 आणि आपण एक 250 किलोमीटर अंतर कापलं आहे। आत्ता आपण आहे बीडमधील नेकनूर या गावामध्ये। शक्यतो हे तालुक्याचं ठिकाण दिसतंय, भरपूर गर्दी आहे। इथनं एक 95 किलोमीटरवर आपलं डेस्टिनेशन राहिलं आहे परळी वैजनाथ। रोडला भरपूर मोठं गाव आहे आणि ट्रॅफिक पण थोडीशी फार आहे या गावामध्ये। रोडची कंडिशन मध्ये सौताडापाशी थोडीशी खराब आहे, त्याच्यानंतर पूर्ण रोड चांगला आहे, म्हणूनच ह्या रोडने आम्ही आलोय। आयनगरचा रोड पाथड रोड बेस्टच आहे, पण शक्यतो त्या रोडने भरपूर वेळा गेलोय, मोठ्या देवीला, श्री क्षेत्र मडीला, त्याच्यामुळे एक नवीन रोड ट्राय करायचं म्हणून ह्या रोडने आलोय। जर कोणाला इकडे यायचं असेल तर हा रोड नक्कीच गृहीत धरू शकता आणि या रोडने येऊ शकता। बऱ्यापैकी अंतर आता कव्हर अप झालेलं आहे। आता आम्ही परळी वैजनाथपासून बहुतेक 10 किलोमीटर मागे। दर्शनासाठी साधारण 1 तास लागतो, तर बघू आता जाऊन किती वेळात दर्शन होत आहे, कारण इथनं परत रिटर्न 350 किलोमीटरच्या अकलला जायचं आहे। वन डे जर्नी आहे, त्याच्यामुळे जाम भूक लागली, थकल्यासारखं वाटतंय थोडंसं भूक लागल्यामुळे, जेवलं की ओके। मस्त असे मोकळे रोड आहेत, लांब पर्यंत काहीच नाही, पाहू शकता लांब पर्यंत काहीच नाही, इकडे पण लांब पर्यंत काहीच नाही। पावसाळ्यात इथला जो परिसर आहे एवढा भारी दिसत असेल ना, पाव असं वाटत असेल। एकदा नक्कीच इकडे पावसात यावं लागणार आहे। आमच्या इकडे चाकण साईडला जुन्नर, वांद्रे वगैरे त्या साईडला भरपूर काही मस्त वातावरण असतं, पण इकडं पण जरा येऊन पाहावं लागणार आहे। कार्यक्रम असले तर लोक तिथं बसायचे त्या काळात, असं होतं। एवढा काही फोटो करतो इथं मस्त। निघाला होता, काय वाटतं? आम्ही पुण्यावरून आलो, सकाळी 5:30 वाजता निघालो होतो आम्ही, तिथं साधारण 1 वाजेपर्यंत पोहोचलो। आम्ही येताना श्रीगोंदा मार्गे जातो, रोडची कंडिशन आहे थोडीशी खराब आहे, पण बेस्ट इथं आल्यावर खूप छान एक्सपिरियन्स होता। बाकी ज्योतिर्लिंगापैकी इथं धक्काबुक्की असं काय नाही की इथं स्वच्छता, पण बाकी ज्योतिर्लिंगापैकी जरा चांगली, इथून खरंच चांगलं होतं।
साधारणतः आपली टीम 3 जणांची आहे आणि त्याच्यापासून आपण हे चालू केलेलं आहे. दर्शन करून कसं वाटलं आणि एकंदर पुढचा प्रवास काय आहे? टोटल आमची 290 जणांची टीम आहे आणि त्याच्यामध्ये हेड मार्शल म्हणून आहे. एकंदर आमची 290 जणांचा ग्रुप आहे. त्याचे जे ओनर आहेत तर प्रत्येक चव्हाण त्यांनी हा म्हणजे उपक्रम चालू केलेला आहे की 12 ज्योतिर्लिंग हे आमचं आता 8वं ज्योतिर्लिंग आहे. ते नेक्स्ट ज्योतिर्लिंग आम्ही काशी विश्वनाथ. आता काय सांगाल, आपण सर्व टीमसोबत आहात, आपल्यासोबत मार्शल पण आहेत, 290 जणांचा ग्रुप आहे, दर्शन केलेलं आहे, काय एका आमचं थोडं थकवा जाणत होता असं आम्ही लोकेशनला पोहोचलो असं वाटलंच नाही की आम्ही एवढं 300-350 किलोमीटर राईड करून आलो. त्यामुळे टोटली फ्रेश वाटत होतं आणि ओव्हरऑल जे आम्हाला इकडल्या टीमकडून जो सपोर्ट भेटला मस्त होता. म्हणजे आपण दर संडेला असा एक टूर काढता की कधी वॉकिंग असतो? नाही एव्हरी संडे आमचा प्लॅन आहे. बोलले एव्हरी संडे आम्ही प्लॅन करतो. 12 दिवसाचा प्लॅन असं आम्ही सध्या एव्हरी संडे आमचं ग्रुपचं नाव TRC द रायडर्स हे होतं. परळी वैजनाथ या ठिकाणी देवदर्शनासाठी आलो होतो, तरी यांच्या ट्रस्टीकडनं आम्हाला आज जो सन्मान भेटला त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. आम्ही कधी आलो तर आम्हाला असं सहकार्य लाभो. निश्चित मी आणि वेदांत सारडा बाहेरून आलेल्या यात्रेकरूंसह अशी काही थ्रिलिंग जे गोष्टी करणारे युवक असतात, नवयुवक असतात, त्यांना एक त्यांच्यामध्ये चेतना यावी, त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा यावी, यासाठी आम्ही सगळ्यांचं सातत्यानं अशा प्रकारचा सोपस्कार सत्कार करतो. आपण आपलेही धन्यवाद मानतो की वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला आपण आलेत. हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग एक असं ज्योतिर्लिंग आहे की 12 ज्योतिर्लिंगामध्ये वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगाचं वेगवेगळं महत्त्व आहे. असं असताना वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हा डॉक्टरचं काम करतो. कदाचित कधीही तुमचा अपघात होऊ नये यासाठी या देवाला आपण पूजलं किंवा त्याचं दर्शन घेतलं तर ती कधीच होणार नाही असं माझं तरी मन आहे. कारण हा डॉक्टरांचं काम करतो. या डॉक्टरांची सगळ्यांनाच गरज पडते, एका वयामध्येही गरज पडते आणि तुमच्यासारख्या या थ्रिलिंगवाल्या गोष्टीला सुद्धा एक ह्याची गरज पडते. आम्हीच आपले धन्यवाद मानतो की आमच्याकडून थोडासा पाहुणचार घेतला. माझा पुतण्या वेदांत आणि मी आपले धन्यवाद करू इच्छितो. धन्यवाद. फोटो घ्या बरं. आताच श्री क्षेत्र परळी वैजनाथ या ठिकाणचं दर्शन घेऊन निघालो आहे. आत्ता वाजले 3:30. 1.5 तास गेला. आतले जे ट्रस्टी आहेत ते ओळखीचे असल्यामुळे त्यांनी खूपच चांगल्या प्रमाणात आमचा सत्कार केला. खूप मस्त दर्शन झालं. अगदी पिंडीवर डोकं ठेवून दर्शन झालं. एवढ्या लांब 350 किलोमीटर आलो आणि दर्शन एवढं मस्त झालं. अजून काय पाहिजे. चला आता निघालो परतीच्या मार्गावर. बीडमध्ये एक मित्र आहे, त्याला भेटून अहिल्यानगर मार्गे जाणार आहोत. तरी साधारण 12 वाजतील. हे जे दिसतंय हे आहे परळी गाव. खूप स्वच्छ आहे. कुठं कचरा दिसत नाही का काय दिसत नाही आहे. कमीत कमी रोडला तरी कचरा वगैरे दिसत नाही आहे आणि रोडची कंडिशन पण व्यवस्थित आहे. चला निघूया. 20 ते 25 मिनिटाचा ब्लॉक, त्यात काय काय सांगणार. तर चला ठीक आहे, एकदा घोषणा होऊन जाऊ दे. ओम नमो पार्वती पतये. पाहताय का रोडची कंडिशन. जर कोणी परळी वैजनाथ आणि बीड ह्या मार्गे जर येणार असेल तर अजिबात येऊ नका. खूप असा भंगार रोड आहे. रोडचं काम चालू आहे. आम्हाला 90 किलोमीटरसाठी 2.5 तास